हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 चॅप्टर नंबर 5 दॅट इज मेथड्स ऑफ कॉस्टिंग. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण या मेथड्स ऑफ कॉस्टिंग मधील एक मेथड दॅट इज जॉब कॉस्टिंग यावर इन डिटेल डिस्कशन केलेले आहे. आज आपण ज्या नंबर ऑफ मेथड्स आहेत कॉस्टिंगच्या त्या मेथड्सचं थिअरॉटिकल डिस्कशन थोडक्यात करणार आहोत. सो कॉस्टिंग कॅन बी डिफाइन्ड ॲज, आता कॉस्टिंगची डेफिनेशन माहीतच आहे, आतापर्यंत बऱ्याच वेळा याची चर्चा झालेली आहे. द टेक्निक अँड प्रोसेस, हे काय असते? टेक्निक आणि प्रोसेस असते ऑफ असर्टेनिंग कॉस्ट. द प्रिन्सिपल्स इन एव्हरी मेथड ऑफ कॉस्टिंग आर सेम. प्रत्येक मेथडमध्ये जे प्रिन्सिपल आहे कॉस्टिंगचं काय असतं? सेम असतं. बट द मेथड ऑफ अनालायझिंग अँड प्रेझेंटिंग द कॉस्ट डिफर. परंतु मेथड त्याचं विश्लेषण करण्याची म्हणजे जी मेथड आहे विश्लेषण आणि ती कॉस्ट प्रेझेंट करण्याची काय असते? वेगवेगळे असते. डिफर विथ द नेचर ऑफ बिझनेस. आणि हे कशावर अवलंबून असतं? जनरली व्यवसाय संस्थेचं जे स्वरूप आहे त्याच्यावर या कॉस्टिंगच्या मेथड्स, त्याचं अनालिसिस, प्रेझेंटेशन, असर्टनमेंट काय असतं? वेगवेगळं असतं. डिफरंट म्हणजे त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं. द मेथड्स ऑफ जॉब कॉस्टिंग आर ॲज फॉलोज. सो नंबर ऑफ मेथड्स ज्या आहेत कॉस्टिंगच्या, जॉब कॉस्टिंग नाही, नंबर ऑफ मेथड ज्या आहेत मेथड्स ऑफ कॉस्टिंग आर ॲज फॉलोज. ओके, इथं चुकून जॉब कॉस्टिंग हा शब्द आलेला आहे. जनरली मेथड्स ऑफ कॉस्टिंग आर ॲज फॉलोज. इथं आपल्याला सगळ्या ज्या मेथड्स आहेत अगदी थोडक्यात त्याचं ओळख करून घ्यावयाची आहे. सो नंबर 1 जॉब कॉस्टिंग, याचे इन डिटेल डिस्कशन आपण केलेलंच आहे. सो द सिस्टीम ऑफ जॉब कॉस्टिंग इज युज्ड वेअर, कुठेही सिस्टीम वापरली जाते. प्रोडक्शन इज नॉट हायली रिपिटेटिव्ह अँड इन ॲडिशन ऑफ कन्सिस्ट ऑफ डिस्टिंक्ट जॉब सो दॅट द मटेरियल अँड लेबर कॉस्ट कॅन बी आयडेंटिफाईड बाय ऑर्डर नंबर. सो जॉब कॉस्टिंग मेथड कधी वापरली जाते, कुठं वापरली जाते? नॉट हायली रिपिटेटिव्ह, प्रोडक्शन जर ते रिपिटेटिव्ह नसेल, अँड इन ॲडिशन कन्सिस्ट ऑफ डिस्टिंक्ट जॉब, आणि वेगवेगळे जॉब असतात. सो दॅट मटेरियल अँड लेबर कॉस्ट कॅन बी आयडेंटिफाय बाय ऑर्डर नंबर. सो पर्टिक्युलर जॉब हा कधी तयार केला जातो? जनरली आफ्टर रिसिव्हिंग द ऑर्डर. ऑर्डर मिळाल्यानंतर तो जॉब काय केला जातो? ऑपरेट केला जातो किंवा तो त्या जॉबचं प्रोडक्शन केलं जात असतं. जनरली ते त्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं. दिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज व्हेरी कॉमन इन कमर्शियल फाउंड्रीज. खास करून जे फर्निचर असेल, लोखंडी काम करणारे जे सर्वसाधारणपणे व्यावसायिक असतात, फाउंड्रीज अँड डॉग फार्मिंग शॉप्स, अँड इन प्लांट्स मेकिंग स्पेशलाइज्ड इंडस्ट्रियल इक्विपमेंट. म्हणजे खास करून जे इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स तयार केले जातात, लोखंडी काम जिथं होत असतं, फाउंड्रीज म्हणजे जिथं लोखंड वगैरे वितळवलं जातं, धातू वगैरे वितळले जात असतात, या ठिकाणी हे जॉब कॉस्टिंगचं खास करून काय होत असतं? ऍप्लिकेशन होत असतं. इन ऑल दीज केसेस अन अकाउंट ओपन फॉर इच जॉब. तर प्रत्येक जॉबसाठी स्वतंत्र काय केलं जातं? एक अकाउंट ओपन केलं जातं अँड अप्रोप्रिएट एक्सपेंडिचर इज चार्ज टू देअर टू. आणि जे त्या पर्टिक्युलर जॉबशी रिलेटेड एक्सपेंडिचर्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, ते त्या जॉब अकाउंटला, त्या जॉबला ते काय केले जातात? चार्ज केले जातात. सो जॉब कॉस्टिंग. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग डज नॉट इन प्रिन्सिपल डिफर फ्रॉम जॉब कॉस्टिंग. हे जॉब कॉस्टिंग पेक्षा काहीही वेगळं नाही. त्याची जी प्रिन्सिपल्स आहेत डज नॉट इन प्रिन्सिपल डिफर फ्रॉम जॉब कॉस्टिंग. म्हणजे जॉब कॉस्टिंगची प्रिन्सिपल्स आणि कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची प्रिन्सिपल्स, मेथड्स काय राहणार आहेत? सेम राहणार आहेत. अ कॉन्ट्रॅक्ट इज अ बिग जॉब वेअर ॲज जॉब इज अ स्मॉल कॉन्ट्रॅक्ट. सो सिंपल आहे. कॉन्ट्रॅक्ट काय असतो? एक बिग जॉब असतो, आणि जॉब काय असतो? एक स्मॉल कॉन्ट्रॅक्टच असतं. म्हणजे जॉब हा एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचाच भाग आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग हे जॉब कॉस्टिंगचाच काय आहे? भाग आहे. Okay, so a contract is a big job, whereas a job is a small contract. The term is usually applied where? Generally, contract कुठं ही टर्म अप्लाय केली जाते? The term is applied where large scale contract are carried out. जिथं लार्ज स्केल कॉन्ट्रॅक्ट्स कॅरीड आउट केले जातात तिथं हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग काय केलं जातं? अप्लाय केलं जातं. लार्ज स्केल म्हणजे काय? याचा आकार काय असतो? मोठा असतो. आकार मोठा कोणत्या अर्थानं असेल? व्यवहार आकड्याच्या स्वरूपात जर विचार केला तर मोठं असतं. त्याचबरोबर जे ड्युरेशन आहे कंप्लीट करण्याचं ते काय राहत असते? तर जास्त लॉंग पिरियडचा काय असतो? हा ड्युरेशन असतो. इन केस ऑफ शिप बिल्डर्स
जिथं जहाज बांधणी वगैरे होत असते, प्रिंटर्स, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स, जनरली जे रोड कन्स्ट्रक्शन आहे, ब्रिज कन्स्ट्रक्शन आहे, यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट काय केले जातात, इश्यू केले जातात, कॉन्ट्रॅक्ट ऍक्सेप्ट केली जातात. कॉन्ट्रॅक्टर ते कॉन्ट्रॅक्ट्स काय करतो, कंप्लीट करतो फॉर ascertaining the cost of that particular contract. Generally, contract costing is applied. Okay, this system of costing is used. So या सेक्टरमध्ये ही कॉस्टिंग सिस्टीम काय केली जाते, यूज केली जाते. जॉब ऑर कॉन्ट्रॅक्ट इज ऑल्सो टर्म ॲज, याला एक वेगळं नाव आहे अजून दुसरं, ते आहे टर्मिनल कॉस्टिंग सुद्धा याला म्हटलं जातं. ओके, देन नंबर 3, cost plus costing. In contracts where in addition to cost an agreed sum or percentage to cover overheads and fit is paid to a contractor, the system is termed as cost plus costing. So contract costing च ही एक काय आहे, अपग्रेडेड मेथड आहे. काय आहे, इन कॉन्ट्रॅक्ट्स अशी काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात वेअर ॲडिशन टू कॉस्ट, म्हणजे जी कॉस्ट आहे जनरली डायरेक्ट कॉस्ट, इथं कॉस्ट म्हणून काय विचारात घ्यायचं आहे, डायरेक्ट कॉस्ट अँड ॲग्रीड सम ऑर पर्सेंटेज टू कव्हर ओव्हरहेड्स. यामध्ये काय केलं जातं, प्लस काय केलं जातं, कॉस्ट इयर कॉस्ट मीन्स डायरेक्ट कॉस्ट आणि प्लस याचा अर्थ काय, काही जी ओव्हरहेडची अमाऊंट आहे, सम ऑर पर्सेंटेज टू कव्हर ओव्हरहेड अँड फिट इज पेड टू कॉन्ट्रॅक्टर. आणि ही ओव्हरहेडची अमाऊंट कुणाला दिली जाते, कॉन्ट्रॅक्टरला दिली जाते. द सिस्टीम इज टर्म ॲज कॉस्ट प्लस कॉस्टिंग. सिंपल आहे, डायरेक्ट कॉस्ट प्लस काही अमाऊंट ओव्हरहेडची एक स्पेसिफिक पर्सेंटेजमध्ये काय केली जाते, तर फिक्स केली जात असते. जनरली इट इज कॉल्ड ॲज कॉस्ट प्लस कॉस्टिंग. ओके, जनरली कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये वापरलं जातं. द टर्म कॉस्ट हिअर इन्क्लुड्स, मी सांगितलं सुरुवातीला, मटेरियल, लेबर, एक्सपेन्सेस इन्कर्ड डायरेक्टली इन द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. प्रोसेस ऑफ प्रोडक्शनमध्ये जे डायरेक्ट अमाऊंट, डायरेक्ट कंपोनंट जे असतात, एलिमेंट्स आहेत कॉस्टचे, त्याची जी कॉस्ट आहे त्याला इथं कॉस्ट म्हटलेलं आहे. द सिस्टीम इज युज्ड जनरली इन केस वेअर गव्हर्नमेंट हॅपन्स टू बी द पार्टी टू गिव्ह कॉन्ट्रॅक्ट. जनरली ही सिस्टीम कुठं फॉलो केली जाते, युज्ड जनरली इन केसेस वेअर गव्हर्नमेंट हॅपन्स टू बी द पार्टी टू गिव्ह कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जिथं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट देते, म्हणजे गव्हर्नमेंट एक कॉन्ट्रॅक्ट मधली पार्टी असते, अशा ठिकाणी ही कॉस्ट प्लस कॉस्टिंग काय केलं जाते, अप्लाय केले जात असते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगचाच हा काय आहे, भाग आहे की जिथं फक्त गव्हर्नमेंट काय असतं, एक पार्टी असते. देन बॅच कॉस्टिंग. दिस मेथड इज एम्प्लॉयड वेअर ऑर्डर्स ऑर जॉब्स आर अरेंज्ड इन डिफरंट बॅचेस आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट द कन्व्हिनियन्स ऑफ प्रोड्युसिंग आर्टिकल्स. इथं ही मेथड कधी वापरली जाते, एम्प्लॉयड वेअर ऑर्डर्स ऑर जॉब आर अरेंज्ड इन डिफरंट बॅचेस, म्हणजे जिथं ऑर्डर्स असतात, जे जॉब्स असतात, हे बॅचमध्ये काय केले जातात, अरेंज केले जातात. एक विशिष्ट प्रोडक्शनचे युनिट्स असतील, नंबर ऑफ युनिट्स ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्शन, त्याला इथं काय केले जाते, एक स्पेसिफिक ओळख दिली जाते, नंबर दिला जात असतो. जनरली इट इज कॉल्ड ॲज batch after taking into account the convenience of producing article. So जे प्रोडक्शन प्रोड्यूस होत असतं त्याच्या सोयीसाठी काय केलं जातं, हे प्रोडक्शन प्रोसेस सोयीची व्हावी यासाठी एक ग्रुप तयार केले जातात, एका विशिष्ट नंबर ऑफ प्रोडक्शनचे. त्या अर्थानं काय केलं जातं, इथं बॅचेस तयार केले जातात. द युनिट ऑफ कॉस्ट इज बॅच. इथं कॉस्ट युनिट काय असणार आहे, बॅच असणार आहे, और ग्रुप ऑफ आयडेंटिकल प्रॉडक्ट्स. इथं प्रॉडक्ट कसे असतात, आयडेंटिकल असतात, सेम असतात, इन्स्टेड ऑफ सिंगल जॉब ऑर्डर ऑर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे इथं एक कॉन्ट्रॅक्ट नसतं किंवा सिंगल जॉब नसतो. सो नंबर ऑफ इथं आर्टिकल्स प्रोड्यूस केले जात असतात, त्यालाच इथं बॅचेसचं काय केलं जातं, स्वरूप दिलं जात असतं. म्हणजे त्या नंबर ऑफ युनिट्सचे एक ग्रुप तयार केले जातात, आणि ते जे ग्रुप आहे जनरली इट इज कॉल्ड ॲज बॅचेस. दिस मेथड इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर जनरल इंजिनिअरिंग फॅक्टरीज which is produce components in convenient economic batches and pharmaceutical industry. खास करून जे इंजिनिअरिंग फॅक्टरीज आहेत आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत, औषध बनवणाऱ्या कंपन्या किंवा या जे इंजिनिअरिंग फॅक्टरीज आहेत, छोटे छोटे टूल्स जे तयार करून दिले जात असतात,
कंपोनंट्स तयार करून दिले जात असतात फॅक्टरीसाठी, मशिनरीसाठी, या इंजिनिअरिंग फॅक्टरीजकडून. त्यासाठी ही बॅच कॉस्टिंग काय केलं जातं, यूज केलं जातं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये हे जे औषध वगैरे तयार केली जात असतात त्याच्या इथं काय केल्या जातात, बॅचेस पाडल्या जात असतात. किंवा जे कन्झ्युमेबल गुड्स आहेत जसं बिस्किट असेल, फास्ट फूडचे जे रॉ मटेरियल्स आहेत, नूडल्स वगैरे, ह्या खास करून बॅच कॉस्टिंग थ्रू याचं कॉस्टिंग केलं जात असतं. देन प्रोसेस कॉस्टिंग. इफ अ प्रोडक्ट passes through different stages, each distinct and well defined, it is desired to know the cost of production each stage. So if product passes through different stages, so फायनल प्रॉडक्ट जे आहे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट प्रोसेसमध्ये जनरली ही मेथड कधी अप्लाय केली जाते, रॉ मटेरियल एंटर्ड फॉर वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे जे रॉ मटेरियल आहे कच्चा माल त्याचं रूपांतर करण्याची जी काय प्रक्रिया आहे, जनरली इट इज कॉल्ड ॲज वर्क इन प्रोग्रेस. अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस प्रोसेस देन इट इज कन्वर्टेड, देन इट इज कॉल्ड ॲज फिनिश्ड प्रॉडक्ट. सो यामध्ये ज्या डिफरंट स्टेजेस आहेत आफ्टर एंटरिंग द रॉ मटेरियल इन टू फॅक्टरी ऑर इन टू प्रोसेस, जनरली इट इज कॉल्ड ॲज वर्क इन प्रोग्रेस. त्यामध्ये डिफरंट स्टेजेस असतात, म्हणजे ज्यामध्ये प्रॉडक्ट तयार होत असताना डिफरंट स्टेजेसमधून ते प्रॉडक्ट काय होत असतं, तयार होत असतं. इच डिस्टिंक्ट, ही प्रत्येक प्रोसेस काय असते, स्वतंत्र असते. अँड वेल डिफाइन्ड, स्वतंत्र त्याचं एक अस्तित्व असतं. इट इज डिझायर्ड टू नो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॲट इच स्टेज, आणि प्रत्येक स्टेजची इथे काय केली जाते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॅल्क्युलेट केली जाते. जनरली देन प्रोसेस कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जातं. सो प्रोसेस कॉस्टिंग कधी फॉलो केलं जातं, जनरली रॉ मटेरियल फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होत असताना नंबर ऑफ स्टेजेसमधून ते रॉ मटेरियल काय होत असतं, पास होत असतं. ह्या ज्या नंबर ऑफ स्टेजेस आहेत ह्या काय असतात, इथं डिस्टिंक्ट असतात, म्हणजे स्वतंत्र त्या असतात, त्याची स्वतंत्र ओळख असते. आणि प्रत्येक स्टेजचं स्वतंत्र इथं काय केलं जातं, कॉस्ट कॅल्क्युलेशन केलं जात असतं. त्या वेळेला ही प्रोसेस कॉस्टिंग काय केली जाते, फॉलो केली जाते. In order to ascertain the same, process costing is employed, under which separate account is open for each process. आणि प्रत्येक प्रोसेससाठी काय केली जाते, सेपरेट अकाउंट इथं मेंटेन केलं जात असतं. दिस सिस्टम ऑफ कॉस्टिंग इज सुटेबल फॉर, कुठे ही सिस्टीम फॉलो केली जाते, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज, जिथं काय होत असतं, उत्पादन होत असतं. जनरली एक्स्ट्रॅक्शन म्हणजे प्रोडक्शन होत असतं. जनरली केमिकल मॅन्युफॅक्चर असेल, पेंट्स असतील, फूड्स असतील, एक्सप्लोजिव्ह असतील, सोप मेकिंग असेल, शुगर इंडस्ट्री, कॉटन इंडस्ट्री, या इंडस्ट्रीजमध्ये काय होत असतात, तिथं रॉ मटेरियलवर प्रोसेसेस होत असतात. रॉ मटेरियल स्टेप बाय स्टेप काय होत असतं, नेचर स्वतःचं बदलत असतं, त्यातून फिनिश्ड प्रॉडक्ट्स तयार होत असतात. अशा जनरली इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे खाणकाम वगैरे जे आहे, क्रूड ऑइल असतं, त्यातून जे पेट्रोल आहे, डिझेल्स काय होत असतात, तयार होत असतात. अशा ठिकाणी ही प्रोसेस कॉस्टिंग अप्लाय केलं जात असतं. देन ऑपरेशन कॉस्टिंग. ऑपरेशन कॉस्टिंग इज फर्दर रिफाइनमेंट ऑफ प्रोसेस कॉस्टिंग. सो हे प्रोसेस कॉस्टिंगचंच काय आहे, एक ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे, पुढचं स्टेप आहे एक प्रकारची. द सिस्टीम इज एम्प्लॉयड इन द इंडस्ट्रीज ऑफ द फॉलोइंग टाइप्स. खालील इंडस्ट्रीमध्ये ही ऑपरेशन कॉस्टिंग सिस्टीम मेथड काय केली जाते, फॉलो केली जात असते. सो द इंडस्ट्री इन विच मास ऑर रिपिटेटिव्ह प्रोडक्शन इज कॅरीड आउट, म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, मास ऑर रिपिटेटिव्ह एकसारखंच उत्पादन होत असतं, अशा इंडस्ट्रीमध्ये हे ऑपरेशन कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जातं. द इंडस्ट्री इन विच आर्टिकल्स ऑर कंपोनंट्स हॅव टू बी स्टॉक्ड इन सेमी फिनिश्ड स्टेज टू फॅसिलिटेट the execution of special orders or for the convenience of issue for later operations. So ज्या इंडस्ट्रीमध्ये जे कंपोनंट्स आहेत किंवा आर्टिकल्स आहेत हॅव टू बी स्टॉक्ड इन सेमी फिनिश्ड स्टेज, म्हणजे ज्या इंडस्ट्रीमध्ये वर्क इन प्रोग्रेस दॅट इज सेमी फिनिश्ड प्रॉडक्ट्स, म्हणजे लास्ट स्टेज जी आहे फिनिश्ड प्रॉडक्टची त्याच्या अगोदरची जी स्टेज आहे अर्धपक्का माल थोडक्यात,
अशा मालाची जिथं जास्त साठवणूक होत असते, म्हणजे रॉ मटेरियल प्रोसेसमध्ये जाऊन ते एका विशिष्ट अशा स्टेपला काय केलं जातं, स्टॉप केलं जातं बिफोर फायनलायझिंग द प्रॉडक्ट. अशा ठिकाणी ही ऑपरेशन्स काय केली जातात, ऑपरेशन कॉस्टिंग इथं फॉलो केलं जात असतं. म्हणजे वर्क इन प्रोग्रेस हे काय असतं, स्टॉकमध्ये जास्त वेळ असतं अशा इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जातं. का आहे, टू फॅसिलिटेट द एक्झिक्युशन ऑफ स्पेशल ऑर्डर. हे वर्क इन प्रोग्रेस का तयार करून ठेवलं जातं, जर स्पेशल ऑर्डर मिळणार असतील किंवा फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ इश्यू फॉर लॅटर ऑपरेशन, किंवा पुढच्या जे ऑपरेशन्स आहेत त्याला इश्यू करण्यासाठी फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही रॉ मटेरियल हे मोठ्या प्रमाणावर वर्किंग प्रोसेसमध्ये म्हणजे सेमी फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये काही केले जातात, कन्वर्ट केले जातात आणि ते स्टॉकमध्ये ठेवले जात असतात. अशा ठिकाणी अशा इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जातं. म्हणजे जेणेकरून ऑर्डर मिळाली की लगेच त्याच्यावर प्रक्रिया करून विदिन अ स्टिप्युलेटेड पिरियड, एका अशा पिरियडमध्ये ते काय केलं जातं, प्रोडक्शन फायनल केलं जात असताना ऑर्डर कंप्लीट केली जात असते. म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्डर्स मिळण्याची शक्यता असते आणि कमी वेळेमध्ये त्या ऑर्डर्स पूर्ण करून द्यावयाच्या असतात, अशा ठिकाणी अशा पद्धतीचे कॉस्टिंग वापरलं जात असतं. कारण तिथं सेमी फिनिश्ड प्रॉडक्ट तयार केले जातात, फक्त एक शेवटची स्टेज ठेवली जाते जेणेकरून ऑर्डर मिळाल्या की ती स्टेज कंप्लीट करून फायनल प्रॉडक्ट ऑर्डरनुसार काही केले जातात, तयार केले जात असतात. ओके, द प्रोसिजर ऑफ कॉस्टिंग इज ब्रॉडली द सेम ॲज प्रोसेस कॉस्टिंग, एक्सेप्ट दॅट इन धिस केस प्रोसेस कॉस्टिंग सारखी सिस्टीम आहे. अपवाद काय यामध्ये, कॉस्ट युनिट इज अन ऑपरेशन इन्स्टेड ऑफ प्रोसेस. तिथं कॉस्ट युनिट काय असणार आहे, ते ऑपरेशन असणार आहे, प्रोसेस नसणार आहे. म्हणजे प्रोसेस कॉस्टिंग सारखंच एक ऑपरेशन असणार आहे, ते ऑपरेशन इथं काय राहणार आहे, कॉस्ट युनिट राहणार आहे. सो ही ऑपरेशनची कन्सेप्ट आपल्याला इथं क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हँडल्स फॉर बायसिकल involves number of operation such as those of cutting steel sheets into proper strip molding, machining and finally polishing. So इथं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हँडल्स फॉर बायसिकल इंडस्ट्रीमध्ये जे हँडल्स आहेत ते जर मॅन्युफॅक्चरिंग करणारी एखादी युनिट असेल, प्रोडक्शन युनिट असेल, यामध्ये हँडल्स तयार करण्यासाठी नंबर ऑफ ऑपरेशन्स इथं करावे लागतात, प्रोसेस नाही. प्रोसेसमध्ये काय असणार आहे, प्रोसेस कॉस्टिंग कुठं वापरलं जाईल, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये, खास करून जे खनिज असतात त्या ठिकाणी ही प्रोसेस कॉस्टिंग अप्लाय केलं जातं. जसं की शुगर केन इंडस्ट्रीमध्ये शुगर कन्वर्टेड इंटू शुगर, यामध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस इथं होत असतात. इथं काय असणार आहे, ऑपरेशन्स होत असणार आहेत. म्हणजे हे स्टील कटिंगचं ऑपरेशन असेल, कटिंग ऑफ स्टील शीट्स इंटू प्रॉपर स्ट्रिप मोल्डिंग, देन मशीनिंग अँड फायनल पॉलिशिंग. म्हणजे इथं खास करून जे स्टील इंडस्ट्रीज आहेत या ठिकाणी हे ऑपरेशन कॉस्टिंग काय होईल, तयार होईल. म्हणजे इथं प्रोडक्शन असेल, इथं काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल. ओके, द कॉस्ट टू कम्प्लीट दिस ऑपरेशन मे बी फाउंड सेपरेटली. प्रत्येक ऑपरेशनची कॉस्ट सेपरेट काढली जात असते. ओके, जनरली जे असेंबल इंडस्ट्री वगैरे आहेत, जे असेंब्लीच्या अनुषंगानं पार्ट्स तयार करावे लागत असतात, त्या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतात त्या काय असतात, ऑपरेशन्स असतात. ओके, तिथं प्रोडक्शन नाही, तिथं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं. प्रोडक्शन हे कशामध्ये आहे, जनरली प्रोसेस कॉस्टिंग थ्रू प्रोडक्शन होत असतं. ओके, युनिट कॉस्टिंग और आउटपुट कॉस्टिंग और सिंगल कॉस्टिंग. ओके, इन दिस मेथड कॉस्ट पर युनिट of output or production is ascertained and amount of each element constituting such cost is determined. ओके, या मेथडमध्ये काय, कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट, प्रत्येक युनिटची जेवढा आउटपुट तुम्ही काढलेला आहे त्यातील प्रत्येक युनिटची काय केली जाते, कॉस्ट कॅल्क्युलेट केली जात असते. आणि त्यासाठी जे काय एलिमेंट्स आहेत प्रोडक्शनचे कॉस्टचे, त्या प्रत्येक एलिमेंटची ते काय केली जाते, कॉस्ट डिक्लेअर केली जात असते. म्हणजे प्रत्येक प्रोड्युसर युनिटची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते, त्याच्या अगोदर किंवा त्याच्याबरोबर जे एलिमेंट्स आहेत त्या प्रोडक्शनसाठी युटिलाइज होणारे कॉस्ट एलिमेंट, मटेरियल, लेबर, त्या प्रत्येक एलिमेंटची पण काय केली जाते, पर युनिट कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. इन केस वेअर प्रोडक्ट्स कॅन बी एक्सप्रेस्ड इन आयडेंटिकल क्वांटिटेटिव्ह युनिट्स अँड वेअर मॅन्युफॅक्चर इट्स कंटिन्युअस, दिस टाईप ऑफ कॉस्टिंग इज अप्लाइड. म्हणजे काय, आयडेंटिकल क्वांटिटेटिव्ह युनिट्स असतात, एक सारखेच
नंबर ऑफ युनिट्स काय केले जातात, प्रोड्यूस केले जात असतात अशा ठिकाणी, आणि ही प्रोसेस कंटिन्यू राहत असते, सतत त्याचं उत्पादन होत असतं, अशा ठिकाणी हे सिंगल कॉस्टिंग काय केलं जातं, यूज केलं जात असतं. कॉस्ट स्टेटमेंट और कॉस्ट शीट आर प्रिपेअर्ड, त्यासाठी काय केले जातात, कॉस्ट स्टेटमेंट और कॉस्ट शीट्स आर प्रिपेअर्ड इन विच various items of expenses are classified and total expenditure is divided by total quantity produced in order to arrive at per unit cost of production. So कॉस्ट शीट तयार केली जाते, टोटल कॉस्ट एक कॉलम असतो, पर युनिट हा एक कॉलम असतो. नंबर ऑफ युनिट्स जे प्रोड्यूस केले जातील त्या नंबर ऑफ युनिट्सनं जे टोटल कॉस्ट आहे त्या टोटल कॉस्टला काय केलं जातं, डिवाइड केलं जातं. मटेरियल कॉस्ट त्याला नंबर ऑफ युनिट्स डिवाइड केले जाते. लेबर कॉस्ट नंबर ऑफ युनिट जे प्रोड्यूस झालेले आहेत, होणार आहेत, त्यानं डिवाइड केलं जाईल. ओव्हरहेड कॉस्ट नंबर ऑफ युनिट्सनं डिवाइड केले जाईल, आणि प्रत्येक युनिटची जी कॉस्ट आहे एलिमेंट वाईज ती कॅल्क्युलेट करून टोटल कॉस्ट इथं कॅल्क्युलेट केली जात असते. द मेथड इज सुटेबल इन इंडस्ट्रीज लाईक ब्रिक मेकिंग, कॉलियरीज, फ्लोअर मिल्स, पेपर मिल्स, सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग ऍटसेट्रा. या इंडस्ट्रीमध्ये ही मेथड काय केली जाते, फॉलो केली जाते. देन ऑपरेटिंग कॉस्टिंग, नॉट ऑपरेशन, ऑपरेटिंग कॉस्टिंग. दिस सिस्टम इज एम्प्लॉयड वेअर expenses are incurred for provision of services such as those tendered by bus companies, electricity companies, railway companies, etc. The total expenses regarding operation are divided by appropriate units. For example, in case of bus company, total passenger kilometers. Okay, and cost per unit of service is calculated. So, just service industries आहेत, generally they follow operating costing method. The system employed where expenses are incurred for provision of service. जे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते त्या इंडस्ट्रीमध्ये ही सिस्टीम फॉलो केली जाते. ॲट दोज स्टँडर्ड बाय जनरली ह्या सर्व्हिसेसमध्ये कोण येतं, बस कंपनीज, इलेक्ट्रिसिटी कंपनीज, रेल्वे कंपनीज, हॉस्पिटल, हॉटेल्स, जनरली ह्या काय सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत. द टोटल एक्सपेन्सेस रिगार्डिंग ऑपरेशन आर डिवायडेड बाय पर्टिक्युलर जी सर्व्हिस आहे त्याची जी टोटल कॉस्ट आहे, टोटल एक्सपेन्सेस आहेत, डिवायडेड बाय अप्रोप्रिएट युनिट. त्यासाठी कॉस्ट युनिट तयार केलं जाईल. ओके, फॉर एक्झाम्पल बस कंपनीमध्ये कॉस्ट युनिट काय असेल, टोटल नंबर ऑफ पॅसेंजर. पर पॅसेंजर इथं कॅल्क्युलेट करण्यासाठी जी काय कॉस्ट येईल त्या पॅसेंजरनं, नंबर ऑफ पॅसेंजरनं ते डिवाइड केलं जाईल. ओके, पर्टिक्युलर ट्रिप डोळ्यासमोर ठेवून त्या ट्रिपमध्ये नंबर ऑफ पॅसेंजर्स जे असतात मॅक्झिमम या फिर मिनिमम, त्या नंबर ऑफ पॅसेंजरनं त्या टोटल कॉस्टला काय केलं जाईल, डिवाइड केलं जाईल. और किलोमीटरनुसार पण ती कॉस्ट कॅल्क्युलेट करता येऊ शकते. अँड कॉस्ट पर युनिट ऑफ सर्व्हिस इज कॅल्क्युलेटेड. सो नंबर ऑफ जे युनिट्स आहेत ते तयार केले जातील. हॉस्पिटल इंडस्ट्री असेल तर पर पेशंट असेल, पर बेड कॅल्क्युलेट केलं जाईल, किंवा रेल्वे असेल तर पर किलोमीटर, पर पॅसेंजर, हॉटेल असेल तरी सुद्धा पर कस्टमर और पर बेड काय केली जाते, कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. त्याच्या आधारे मग जे रेंट्स आहेत, पेशंटचे जे काही चार्जेस आहेत ते काय केले जातात, कॅल्क्युलेट केले जात असतात. देन डिपार्टमेंटल कॉस्टिंग. द असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट ऑफ आउटपुट ऑफ इच डिपार्टमेंट सेपरेटली इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिपार्टमेंटल कॉस्टिंग. बिझनेसमध्ये जेवढे डिपार्टमेंट असतात त्या प्रत्येक डिपार्टमेंटची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे डिपार्टमेंटल कॉस्टिंग काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं, फॉलो केलं जातं. इन केस वेअर अ फॅक्टरी इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ डिपार्टमेंट्स, दिस मेथड इज अडॉप्टेड. ज्या फॅक्टरीमध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स, फॅक्टरी जर डिपार्टमेंट्समध्ये डिवाइड केलेले असेल तर अशा ठिकाणी डिपार्टमेंटल कॉस्टिंग फॉलो केलं जातं. देन मल्टिपल कॉस्टिंग और कॉम्पोजिट कॉस्टिंग. अंडर दिस सिस्टम द कॉस्ट ऑफ डिफरंट सेक्शन्स ऑफ प्रोडक्शन आर कंबाइंड आफ्टर फाइंडिंग आउट द कॉस्ट ऑफ इच अँड एव्हरी पार्ट मॅन्युफॅक्चर्ड. यामध्ये काय केलं जातं, कॉस्ट ऑफ डिफरंट सेक्शन, जे नंबर ऑफ सेक्शन्स आहेत प्रोडक्शनचे, आर कंबाईन, ते कंबाईन केले जातात, एकत्र केलं जातं आफ्टर फाइंडिंग आउट द कॉस्ट ऑफ इच अँड एव्हरी पार्ट मॅन्युफॅक्चर्ड. म्हणजे प्रत्येक पार्ट किंवा जो भाग आहे त्याचं कॉम्बिनेशन करून, त्याचं एकत्रीकरण करून इथं कॉस्ट कॅल्क्युलेट. दिस सिस्टम इज असर्टन कॉस्ट इन दिस वे इज अप्लाय वेअर प्रॉडक्ट कंप्राइजेस मेनी ॲसेसेबल पार्ट्स. म्हणजे जिथं असेंब्ली खास करून होत असते, ऑलरेडी पार्ट्स तयार असतात, जस्ट असेंब्लिंग होत असतं, वहा म्हणजे त्या ठिकाणी हे कंपोजिट कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जातं. मोटर कार्स, इंजिन, मशीन टूल्स, टाईपरायटर्स, रेडिओज, सायकल्स या असेंब्ली इंडस्ट्रीमध्ये जनरली ही कॉस्टिंग मेथड फॉलो केली जात असते.
Okay. As various components differ from each other in a variety of ways, such as price, material used, and manufacturing processes, a separate method of costing is employed in respect of each component. The type of costing where more than one method of costing is applied is called multiple costing. Generally, multiple methods of costing जिथं फॉलो होत असतात त्या ठिकाणी देअर काय होत असते, ही मल्टिपल कॉस्टिंग मेथड फॉलो होत असते. म्हणजे सर्वसाधारणपणे मोटर कार्स असतील तर नंबर ऑफ पार्ट्स अगोदर तयार केले जातील, म्हणजे तिथं सिंगल कॉस्टिंग वगैरे मेथड फॉलो होईल आणि पुन्हा त्याचं असेंब्ली करून टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाईल. अशा वेळेला मग पुन्हा मल्टिपल कॉस्टिंग म्हणजे दुसरी एक मेथड त्यामध्ये काय केली जाईल, वापरली जाईल. म्हणजे नंबर ऑफ मोर दॅन वन मेथड ऑफ कॉस्टिंग इज एम्प्लॉयड इज कॉल्ड ॲज मल्टिपल कॉस्टिंग. एकापेक्षा जास्त जर कॉस्टिंगच्या मेथड एका वेळेला फॉलो होत असतील त्या इंडस्ट्रीमध्ये हे मल्टिपल कॉस्टिंग काय होत असतं, फॉलो होत असतं. ओके. इट इज टू बी नोटेड दॅट बेसिकली देअर आर टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग. आता वरच्या डिस्कशनवरून एक कन्क्लुजन आपल्याला काढायचं. जनरली काय आहेत मेथड्स ऑफ कॉस्टिंग ह्या दोन आहेत, एक आहे जॉब कॉस्टिंग अँड प्रोसेस कॉस्टिंग. सो जॉब कॉस्टिंग इज एम्प्लॉयड इन केस ऑफ वेअर एक्सपेन्सेस आर ट्रेसेबल टू स्पेसिफिक जॉब ऑर ऑर्डर. जॉब कॉस्टिंग कुठं फॉलो केलं जातं, जे एक्सपेन्सेस आहेत वे जे ट्रेसेबल असतात स्पेसिफिक जॉबसाठी जे एक्सपेन्सेस ट्रेसेबल असतात जनरली त्या ठिकाणी हे जॉब कॉस्टिंग फॉलो होत असतं. हाऊस बिल्डिंग, शिप बिल्डिंग एटसेट्रा. In case where impossible to trace the prime cost of atom for particular order because of the reason that their identity gets lost while manufacturing operation, process costing is used. आणि ज्या ठिकाणी in case where impossible to trace the prime cost of atom of particular order because of reason that their identity gets, म्हणजे जिथं मटेरियलची आयडेंटिटी लॉस्ट होत असते त्या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंग काय केलं जातं, फॉलो केलं जात असते. म्हणजे जिथं मटेरियलची आयडेंटिटी राहते, मटेरियल इज द रॉ मटेरियल इज द पार्ट ऑफ फिनिश्ड प्रॉडक्ट, त्या ठिकाणी हे जॉब कॉस्टिंग फॉलो केलं जातं. आणि जे मटेरियलचं नेचर बदलतं त्या ठिकाणी प्रोसेस कॉस्टिंग काय केली जाते, फॉलो केली जाते. फॉर एक्झाम्पल इन रिफायनरी, जे तेल शुद्धीकरण कारखाने आहेत ते, वेअर सेव्हरल टन्स ऑफ ऑइल इज बिंग प्रोड्युस्ड ॲट द सेम टाइम, द प्राइम कॉस्ट ऑफ स्पेसिफिक ऑर्डर ऑफ 10 टन्स कॅनॉट बी ट्रेस्ड. स्पेसिफिक ऑर्डरची जी कॉस्ट आहे समजा ती 10 टनाची असेल, कॅनॉट बी ट्रेस्ड. द कॉस्ट कॅन बी फाउंड आउट बाय ओनली फाइंडिंग आउट द कॉस्ट पर टन ऑफ टोटल आय प्रोड्युस्ड अँड देन मल्टिप्लाइंग बाय इट बाय 10. इथं क्रूड ऑइल हे काय असणार आहे, रॉ मटेरियल असणार आहे, कच्चं तेल. त्यातून काय होणार आहे, जे पर्टिक्युलर ऑइल आहे ज्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, हे काय होईल, तयार होईल. अशामध्ये आयडेंटिटी त्या रॉ मटेरियलची बदलणार आहे. त्यामुळं इथं रिफायनरी इंडस्ट्रीमध्ये जे टोटल ऑइल प्रोड्यूस केलं जाईल त्या ऑइलला 10 काय केलं जाईल, 10 टन्स आहेत त्या 10 नंबरनं डिवाइड केलं जाईल पर टन, त्याची काय निघेल, कॉस्ट निघेल. इट मे बी देअर फॉर बी कॅल्क्युलेटेड दॅट कन्क्लुडेड दॅट. आपण मग काय कन्क्लुजन काढू शकतो, मेथड्स ऑफ बॅच कॉन्ट्रॅक्ट plus costing are only the variants of job costing, whereas the methods of unit operation and operating costing are the variants of process costing. म्हणजे खास करून जे बॅच आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉस्ट प्लस कॉस्टिंग आहे, हे काय आहेत, हे बॅच कॉस्टिंगचेच काय आहेत, भाग आहेत. म्हणजे सॉरी जॉब कॉस्टिंगचेच भाग आहेत. आणि युनिट कॉस्टिंग, ऑपरेशन कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग हे काय आहेत, प्रोसेस कॉस्टिंगचे भाग आहेत. म्हणजे थोडक्यात काही ह्या ज्या कॉस्टिंगच्या मेथड आहेत त्यामध्ये जॉब कॉस्टिंग हा एक ग्रुप असेल आणि प्रोसेस कॉस्टिंग हा एक काय असेल, ग्रुप असेल. सो दीज आर द मेथड्स ऑफ कॉस्टिंग.